दुकानात आलो आणि पाऊस आला लगेच, त्यामुळे थांबलो जरा 2 मिनटं. तुला पाऊस तर कमी झालेला आहे, ऊन प्लस पाऊस पण येतो. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली मी आता आलेलो आहे खारघरला दादाकडेच. एक डीमार्टसारखं स्टोर आहे इथे खारघरमध्ये, ते क्लोज होते. तर त्यांचं वाइंडअप होतं, तर त्यांनी डिस्काउंट ठेवलं 50% ऑफमध्ये. जे पण प्रोडक्ट आहे ना ते सगळं काढणार. आपल्या उपयोगाचं काहीतरी प्रोडक्ट आहे का बघूया. तर आता मी दादाकडे आलो आहे, तर वरती जाईन, मी जेवेन. दादाच्या घरीच जेवायचं आहे. तर जेवण मग मी तिथे शॉपवरती जाईन, बघूया तिथे आपल्याला काय आपल्या उपयोगाचं प्रोडक्ट भेटते का. माझं तर जेवण वगैरे झालेलं आहे. मी आलो आहे खाली, आता त्या दुकानातच चाललो आहे. हे आहे ते शॉप, 50% डिस्काउंट चालू होता. बऱ्यापैकी ते सगळं सामान खरेदी करून झालेलं आहे. अरे पॅन वगैरे आहे तर इथं. पण नको आता सध्या तर हे कांदा बटाट्याचं ते तिकडं काय कोणता बारकं पोरांचं. अरे ती कचराच उचलत नाही तिथला. काय आहे अबे, हे ह्याची काही गरज तर नाही. आणि हे कांदा स्लाइस, हे बटर होईल की नाही ते माहीत नाही. हेच आहे ना? ते पण तिथेच आहे, त्या कलरमध्ये. हां, हे तुझ्याकडे आहे तसलं आहे ना? काढ बघू जरा. 3च आहे का नाही? ठीक आहे, 3 तर 3. विचारायला पाहिजे कितीला आहे. ही कांदा बटाट्यासाठी घेतो. ह्याची प्राईस 350 रुपये दाखवत आहे. तर ह्याचं किती ऑफ होतं बघूया. मस्त छोटीशी पाटी आहे. 250 रुपयाला पाटी आहे. काय काय ठेवू शकतो त्यात? फळं ठेवायला आहे का? आता ह्याच्यामध्ये 3मध्ये एक कांदा बटाटा झाला आणि वरती फळं झाली. गरज तर नाही. मग स्वस्त हा मोरवाला आहे आणि नको, हाच ठीक आहे. हो मोल आहे. तुम्ही कुठला घेताय? मी कुठे गेला आपलं कुठे गेलं? हे कशाला कांजीर पाहिजे? आईस ट्रे बर्फाचं घेऊ का? आईस ट्रे नाही का तुझ्या ह्याच्यामध्ये? नाही, घे ना. ते आपल्याकडं फायबरची ताटात त्याच्यासाठी ना. फायबर ताटासाठी हे घेतलं. एक्सपंज ताट धुण्यासाठी हे घेतो. ब्रश वगैरे ठेवायला नाही माझ्याकडे, ते घेतो. तर हा ज्यूसचा ग्लास घेतो. एक सेट आहे ज्यूस वगैरे बनवायला आपल्याला सकाळी मॉर्निंगला. हे बघा, एक सापडला. हा भेटलं ना? हां, त्याच्यावर पण प्राईस नाही लिहिली. तुमच्या सिस्टममध्ये असेल ना? सिस्टममध्ये आहे ना. ठीक आहे, मी ठेवतो बाजूला. पूर्ण बॉक्स असेल त्याचं, झाकण वगैरे हां. असेल नाहीच आहे. झाकण आहे, पूर्ण पॅक आहे, प्लॅस्टिकचं पॅक आहे. ठीक आहे, ठेवा तिथे. आहे किलो आहे तुमच्याकडे तिथे. हे पॅकवालाच घेतो. इथे ठेवलं आहे खाली सगळं. सेट आहे. तुम्ही हे घेतलं आहे का चाकूचा सेट? एक घेऊ. माझ्याकडे मी एकच घेतलं आहे रे. हा नंबर झाला की इथे 3च आहेत म्हणून घेतलं. जरा मोठं आहे ना, मोठं मीडियम साईज. मेन तर हेच यूज होणार आहे, हे काही यूज होणार पण नाही. हे कधी मोठं काय करायचं असेल तर कलिंगड बिलिंगड कापा, भोपळा पण त्यासाठीच यूज होणार. म्हणून घेऊन ठेवतो ना, जर अर्धच भेटलं तर. छोटं आहे घेतो. एक सुपर मार्केट कॉर्नर बिर्नर बघा कुठे कुठे क्रॅक आहेत. तिथे 4 सगळं बघून घेतलं ते. किती बिल झालं तुझ्याकडे? ते कितीला? 150. हां, हे 35 रुपये पडणार. हे ब्रश ठेवण्यासाठी घेतोय. ते कितीला? हे पडणार 100 म्हणजे 70 72ला पडणार. हे 80 रुपयाला पडणार. 80 रुपयाला. हे 20 रुपये ना? 20 रुपये. किती?
260. 260 रुपयाला हे पडलं आहे. आणि हे तर 10 10 नाही 5ला. ओके. ते कितीला आहे? त्याचं प्राईज नाही दिसली कुठे. ते 120चं आहे म्हणजे 70% होईल. हा 109चा आहे 170%. ओके. ते कितीला पडेल मग अंदाजा? किती होते बिलाचं? ते काय 36 रुपयाला पडते. ओके बरं. त्याच्यातले किती कुठलं किती 50% कुठलं होतं? 70 वेगवेगळं केलं ना. हे दोन्ही 70 वाले बाकी सगळं 50% होते. ओके. हे 270 आणि बाकी 50. 755 झाले तुमचे. ओके. माझे पण 755. तुमचा हा माग गेला ना. ओके. हा महाग आहे काय? चांगली वस्तू झाली. ओके ठीक आहे. तर फायनली मी एवढं सामान घेतलेलं आहे. तर ह्याचं टोटल बिल झालेलं 755 आणि ह्याचे ओरिजिनल कॉस्ट झाले 1374 प्लस 228 1300 1400 1500 आणि 16. टोटल ॲक्च्युली ओरिजिनल कॉस्ट आहे 1600 आणि मला 700 रुपयेमध्ये सर्व पडलं 755मध्ये. तर खूपच चांगल्या किमतीत भेटलेलं आहे. चला तर आपण आता हे घेऊन आपल्या घरी जाऊया. फायनली सर्व ते सामान घरी दिले. दादावाईनी घेऊन गेलेत. तर आता संध्याकाळी जाताना मी घेऊन जाईन. तर मित्राने कॉल केला. मित्र आला आहे माझा खारघर स्टेशनला. तर तिथे झालो आहे. मित्र आला कल्पेश भाऊ. हाय. नाही लवकर आलास. भरपूर दिवसांनी भेट झाली. बस मी आता गिफ्ट आणलं. तू कुठं तुझं गिफ्ट कुठे आहे? म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट कुठे आहे? आणलेस तू? अरे बस काय प्युअर व्हेज बघा काय काय ते हा गिफ्ट आहे. ते खोलल्यावर समजेल तुला. पण माझ्यासाठी पण कुठे गिफ्ट आहे का? फक्त घ्यायचं नाही फक्त घ्यायचं. अरे. खायला दिलेस तू फक्त रेड्या. शिकड आहेस. तर भरपूर हे दिवसातून असे मित्र असतात. भरपूर हे असे मित्र दिवसातून असतात, जे गिफ्ट घेतात पण देत नाही काही. तर काय करायचं द्यायचं. याचं? कधी बड्डे असेल तेव्हा देऊ ना. आता कुठे कोणाचा बड्डे आता? तुझं येईल तेव्हा. माझा? तुझा येईल तेव्हा. कधी तुझा बड्डे? ऑक्टोबर ना. आता तुझं आहे का माझा बड्डे? आणि तू हे गिफ्ट थोडी आहे. गिफ्ट आहे भाऊ तुझ्यासाठी स्पेशली. ते बघ Food आहे. योगेश्वरून वाहिलेले बघ. फूड आहे काहीतरी. जास्त झालं असेल म्हणून घेऊन आलाय तो. तसा तो कधी देणार नाही खायला. मित्राला ओळखतो. मग आता जायचं कुठे सांग. कारण आमचा काही प्लॅन नाही. मला डायरेक्ट त्यांनी कॉल केला आहे. मी एक घ्यायला आलो होतं खरेदी करायला. कसं कारण माहिती? अरे तिथे 50% डिस्काउंट होतं माहिती आहे. आपण जाऊया तिकडे पुन्हा. 1600 रुपयाचं बिल होतं. ते मला 700 रुपयामध्ये भेटलं. काय कशाबद्दल? मी काय घरचं सामान घेतलं. चाकू घेतला. पण लय काय सामान होतं. दुकान बंद करतात. का शूज कपडे आहेत? नाही ते नाही. डीमार्ट सारखं आहे रे. आम्ही मित्राला भेटायला आलोय लांब. ठीक आहे. असं रिकामी पण नाही आलोय. हे बघा गिफ्ट घेऊन आलोय. आता काय ते विचारायचं नाही. आणि गिफ्ट तू- थोडं आपण अनबॉक्सिंग करूया त्याची. नाही, ते नक्की काय त्याच्यामध्ये. ते विचारायचं नाही. ते दाखवायचं नाही. काहीतरी आणलंय बस. आता मित्राचं पण काम आहे की नाही इकडं कल्पेश. आपण चल बघूया अजून काय Starbucks प्लॅन. इथं कुठे बसते, Starbucks मध्ये. स्टारबक्स मध्ये बसायला मला होप विकायला सो माझा लागेल. मित्र बसवाल आणि होप सो ह्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला ते तो दाखवल. जर दाखवलं तर समजायचं हा भाई. नाही स्टारबक्स काय दाखवलं मग समजून जाऊ. फुरसतमध्ये जाऊ आपण. मस्त मोठे झालो ना किंवा आपल्या मित्रांच्या फुरसत कधी येतात तुम्हाला चांगलंच माहिती. आपण चाय पण प्यायला बसतो ना कटिंग. त्यात पण कॉन्ट्रीब्यूट आपण भांडणं करतो. तीच तर मजा आहे ना. बरोबर ना. तर फायनली आम्ही नेहमीप्रमाणे कुठे काय प्लॅन झाला नाही. तर आम्ही आलो. एकच प्लॅन असतो आमचा. हे बघा इथे सीवूड मॉलला येतो आम्ही. आमचा अनप्लॅन प्लॅन. प्लॅन आहे. तर चला थोडं आतमध्ये एसीची हवा खाऊया आणि थोडं फिरूया. बघूया काय शॉपिंग करता येते का. टेस्टचं काहीतरी बनवलेलं आहे. ओके बघूया आतमध्ये काय आहे. इंडिया लहान पोरांसाठी चांगलं आहे. कधीपर्यंत काय माहीत नाही. 299 रुपीज फी आहे. तर फायनली धावत पळत आलो आहे मी आणि एक सीट भेटली. कारण एवढं क्राऊड आहे. तुम्ही दाखवतो बघा. फुल क्राऊड आहे. क्राऊडमध्ये सीट भेटणं मुश्किल होती. तर फायनली आपला तो टाईम आलेला आहे अनबॉक्सिंगचा. तो खायला आहे ते काय आहे नक्की. सँडविच आहे. हे याचा
कुठला तो सबवे सारखा वाटतोय. सबवेमधून मागवलंस की काय? तोड मी नाही खाणार जास्त का? अरे मी काय म्हणतो मी सकाळी जोर रगडवलाय ना बसला पण चांगलं पूर्ण भाज्या भरलेल्या आहेत. पनीर ऑप्शन पनीर होता. मग संपूर्ण आपण आता थोडा वेळ तिथं थोडंसं फिरू, टाइमपास करू आणि घरी जाऊ. इथे बघा ना किती जबरदस्त सजवून ठेवलेलं आहे. तर फायनली आमचं झालेलं आहे, आमचं सरप्राईज फोडून झालेलं आहे, खाऊन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता निघतो आहे तर डायरेक्ट जाऊया घरी जाऊया. कसं वाटलं ते तर सांग. सरप्राईज छान होतं आणि भारी टेस्ट होती. घरून ॲक्च्युली जेवण आलो होतं त्यामुळे थोडंसं पोट भरपूर भरलं. मस्त वाटतं बघा तर हे बघा डोरेमॉन डोरेमॉन डोरेमॉनच आहे ना. मग हे काय वरतीच पंखा लावला मग. तर फायनली घरून सामान घेतलेलं आहे, आता ह्याला घेऊन चाललो घरी सामान तर घरी चांगला बेत आहे. काय चहा हां चहा बघूया आपण. टोस्ट बघूया आपण आता डायरेक्ट आपल्या घरी. पहिलं वाटलं ते इकडे ते तेवढंच जमेल ना. आम्ही घरी आलेलो आहे आणि मित्राची फरमाईश चाय प्यायची त्याला, त्यामुळे दूध आणि खारी घेतलेली आहे. थोड्या वेळ चाय बनवूया आपण. पण त्या अगोदर हे इंटरनेट मला लावायचं आहे. एअरटेल फायबर घेतलेलं आहे मी. ते इंटरनेट फिक्स करूया आणि बाकीचं काय काय गोष्टी ते काढूया. तोपर्यंत काय काय बोललं मिठाई आहे आता पण ती छान आहे. नाव माहिती म्हणून छान आहे. मिठाई दिली दादा वहिनीने, ती थोडी खाऊन गेला. अरे रसमलाई आहे वरती क्रीम आहे ना तो विषय. खाली रसगुल्ला टाईप आहे. रसगुल्ला नाही रसगुल्ल्याचा टाईप आहे ना. हा रसगुल्ला रसगुल्ला टाईप खाली ना, खालचा लेअर रसगुल्ला टाईप आहे आणि वरती क्रीम आहे. छान आहे ती मिठाई. हे आहे एअरटेल फायबर. इंटरनेट सेट करायचं मेन म्हणजे सगळं घेतलं आहे. हे भांडी घासायचं. समजा घरातलं कामाची वस्तू. हे आईस क्यूब घेतला शोपीस. हे ब्रश ठेवायला. हा कप आणला आहे मी सकाळी गरम पाणी प्यायला. छान आहे. रांगोळीसाठी 10,000 रुपयाला होतं घेऊन टाकतो. गोष्ट ही आहे. आणि एक ग्लास आणले. काय 2 ग्लास एक देत नव्हता म्हणून बोल सेट मी घेतला. हे आपलं ज्यूस वगैरे बनवायला भारी आहे ना. मुलीकडे जातो हे असं माझं खरेदी. मला हे लावून दिलं. हे एअरटेलचं घेतलेलं आहे एअर फायबर. हे वायफाय आहे. 4 महिन्याचा प्लॅन सोबत भेटला मला. 2000च्या समथिंग 2023 काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतरला रिचार्ज 499चा. तो आपला जो मोबाईल चांगलं आहे. आणि याचं काय मी स्पीड काय 40 MBs. कुठे मी काय बोलतोयस. सिग्नल केससाठी हे त्यामुळे ते वर ठेवायचं. टोटल तुला 2300 पडला. इन्स्टॉलेशन आणि हे सगळं फ्री त्याच्यामध्ये 4 महिन्याचा प्लॅनमध्ये केलं. इन्स्टॉलेशन लॉग इन हे करून आलं. बाहेर हे फक्त त्याची लावायची बस. प्लॅनमध्ये सध्यासाठी मी इथं फिट करतो आहे. नंतर मग बघूया. सध्यासाठी इथं फिट करतो सध्यासाठी. नंतर मग बघू
नाही तू कुठे बाहेर adjust करतो लावायचं, म्हणजे? तू ते बाहेर लावायचं बोललेलं असतं. असं कंपल्सरी नाही ना पण. कंपल्सरी नाही म्हणजे जवळच आहे ना असं रेंज फक्त मेन काय रेंज खेचायला आली पाहिजे बस जवळ रेंजचा इश्यू झाला तर कोणाला कॉल करणार? एअरटेलला. तर चला आता हे आपलं सेट झालेलं आहे. आता आपण जाऊया मित्राची फरमाईश पूर्ण करायसाठी चाय बनवूया. आता आपण जाऊन किचनमध्ये. हे बाकीचं सामान आता मी नंतर उद्या सेट करेन. चाय वगैरे झालेलं आहे बनवून. चाय पिन कसं लागतं सांग मला एक गोट तरी. तर मलाच पहिलं बघू दे. चांगलं टेस्ट आहे. साखर तरी जास्त झाली वाटतं. फायनली आजचा दिवस इथे संपलेला आहे आणि खूप धमाल झाली. तुम्ही बघितलं असेल पूर्ण दिवसाची धमाल कशी होती ती. तर आता चाय वगैरे पितो आणि एडिटिंगला बसतो. तर हा व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करूया आणि भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.